हे सगळं घडत असताना एक राजकीय समीकरण जन्माला येत होतं। काही वर्षांपूर्वी शरद पवारांना राज ठाकरेंनी प्रश्न विचारला होता, राज ठाकरे की उद्धव ठाकरे? त्यावर शरद पवार म्हणाले होते, ठाकरे परिवार। आज पहिल्यांदा पवार आणि ठाकरे परिवार एकत्र दिसला। ही महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकारणाची नांदी तर नाही ना, हा प्रश्न महाराष्ट्राला पडला। कारण दोन ठाकरे बंधू आज शरद पवारांच्या साथीने मंत्रालयात धडकले। त्यांच्या सोबत काँग्रेसचे नेतेही होते। त्यामुळे राज ठाकरे केवळ भावाच्या जवळ नाही तर महाविकास आघाडीच्याही जवळ जात आहेत का, हा सवाल चर्चेला जातोय। उद्धव ठाकरेंच्या सोबत युतीच्या तयारीत असलेल्या राज ठाकरेंनी आता महाविकास आघाडी सोबतही जुळवून घ्यायची सुरुवात केल्याचं दिसतंय। मंगळवारच्या निवडणूक आयोगाच्या भेटीनं त्याचे स्पष्ट संकेत मिळतायत। त्यामुळे आता राज ठाकरे महाविकास आघाडीत सहभागी होणार का, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। यात काँग्रेसची भूमिका अजून स्पष्ट नसली तरी ठाकरे बंधू आणि शरद पवार एकत्र येणं जवळपास निश्चित झाल्याचे संकेत मिळतायत। जर असं झालं तर पवार आणि ठाकरेंची ही युती महायुती समोर आव्हान उभं करण्याची शक्यता आहे। विभागानुसार तिन्ही पक्षांची ताकद पाहता याचा अंदाज येतोय। मुंबई हा ठाकरेंचा बालेकिल्ला म्हटला जातो। इथं उद्धव ठाकरेंची ताकद आहे। भाजपला टक्कर देत ठाकरेंनी मुंबई महापालिका जिंकलेली। आताही 3 खासदार आणि 8 आमदारांसह ठाकरेंनी त्यांची ताकद दाखवून दिली। ठाकरेंना जर राज ठाकरेंची मदत मिळाली तर ठाकरे ब्रँड पुन्हा चमकू शकतो। त्याचा परिणाम ठाणे आणि परिसरातल्या इतर महापालिकांमध्ये सुद्धा जाणवू शकतो। त्याचवेळी पवारांची ही मदत ठाकरे बंधूंना बळ देणारी ठरू शकते। आगामी काळात दोन्ही ठाकरे एकत्र आल्यामुळे त्यांचे नाराज झालेले, एकमेकांपासून दुरावलेले कार्यकर्ते एकत्र येतात आणि ते सैनिक एकत्र येऊन काहीतरी हुरूप येईल त्यांना आणि काम करतील असं म्हटलं जातं। तर इथं त्यांचं बळ आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं नेटवर्क आजही राजकारणामधलं तेवढंच चांगलं आहे। लोकसभेला त्यांनी दाखवून दिलं होतं, विधानसभेला त्यांच्या पदरी खूप मोठा अपयश पडलं, परंतु त्यांना मिळालेली मतं दुर्लक्षित राहण्यासारखी नाही आहे। मुंबईत जसा ठाकरे बंधूंच्या युतीचा फायदा होऊ शकतो तसाच परिणाम संपूर्ण कोकणात होण्याचा अंदाज आहे। मुंबई नंतरची दुसरी महत्त्वाची महापालिका अर्थात पुणे महानगरपालिका, इथं ठाकरे बंधू आणि पवारांची युती निर्णायक ठरू शकते। पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांची मोठी ताकद आहे। लोकसभेचा विचार करता पश्चिम महाराष्ट्रात पवारांचे 4 खासदार आहेत, तर पश्चिम महाराष्ट्रात 7 आमदार पवारांच्या राष्ट्रवादीचे आहेत। त्या खालोखाल उद्धव ठाकरेंचे 1 खासदार आणि 2 आमदार आहेत। पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची चांगली पकड आहे। पुणे महानगरपालिकेत राज ठाकरेंच्या मनसेचे काही नगरसेवक होते। आता पवार आणि दोन्ही ठाकरे बंधूंची ताकद एकत्र आल्यास महायुतीला आव्हान मिळू शकतं। जिल्हानिहाय आपापल्या ताकदीचा अंदाज, जसं पुण्यामध्ये पवारांचा अजूनही उत्तम नेटवर्क आहे, साताऱ्यामध्ये आहे, कोल्हापूरमध्ये आहे, काही प्रमाणात म्हणजे जयंत पाटील असल्यामुळे सांगलीत अजूनही चांगल्या पद्धतीने त्यांचं नेटवर्किंग आहे, सोलापूरमध्ये आहे, अनेक भागांमध्ये आहे। नाशिक महानगरपालिकेसह इतर महाराष्ट्रातही ठाकरे बंधू आणि पवारांच्या एकत्र येण्यानं भाजपला आव्हान मिळू शकतं। नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची चांगली ताकद आहे। लोकसभेचे 2 खासदार असल्यानं कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे। त्याचवेळी राज ठाकरेंचीही नाशिकमध्ये चांगली पकड आहे। मागच्या कुंभमेळ्याच्या वेळी मनसेची महापालिकेत सत्ता होती, त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास कार्यकर्त्यांचं बळ वाढू शकतं। त्याचवेळी शरद पवारांनीही ठाकरेंना बळ दिल्यास महायुतीची चिंता वाढेल। ठाकरेंचा करिश्मा ज्या ज्या जिल्ह्यात चालतो त्या त्या ठिकाणच्या जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि महानगरपालिका याबाबत नक्कीच वेगळा विचार करावा लागेल इतर पक्षांना। ते एकत्र आल्यामुळं त्यांच्या मतांचा फायदा हा ठाकरे बंधूंना होतो का, ठाकरेंच्या एकत्र येण्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होतो का, याचा विचार त्या पक्षाचे ते धोरण नक्कीच करतील। मी आपल्याला एकच सांगतो की कोण कुणासोबत जाईल आणि कोण कुणासोबत राहील याला मला माहिती नाही, पण एवढं नक्की आहे हे किती एकत्र आले, कोणी एकत्र आले तरी आम्हाला काही फरक पडत नाही।
त्यांचा संसार त्यांनी करायचा. पण महायुती एवढी प्रचंड भक्कम आहे, कितीही पार्ट्या एक आल्या तरी 51% मतं घेऊन भारतीय जनता पार्टी महायुती सर्व जागा जिंकेल. जसं विधानसभेत जिंकल्या तसं सर्व जागा जिंकेल. उद्धव ठाकरेंनी शरद पवार आणि काँग्रेससोबत आघाडी करत महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला. यात आता जर राज ठाकरे येणार असतील तर महाविकास आघाडीचं बळ वाढणार एवढं निश्चित. यात काँग्रेस असली तरी भाजपसाठी हे तगडं आव्हान ठरू शकतं. पण राज ठाकरे आल्यानं काँग्रेस बाहेर पडली तरी पवार आणि ठाकरे बंधूंचा एकत्रित सामना करणं भाजप आणि महायुतीसाठी अडचणीचं ठरू शकतं. त्यामुळे खरंच राज ठाकरे महाविकास आघाडीत येतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.